नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण हे वर्तुळ पूर्ण करणार आहोत. वर्तुळातील संख्या मिळवण्यासाठी कृती पूर्ण करा. तर काय कृती करायची आहे ते आपण पाहूया आता. जी काही मध्ये 20 ही संख्या दिलेली आहे. या 20 येण्यासाठी या संख्येमध्ये आपण किती मिळवलं पाहिजे? ते दोन संख्यांची बेरीज केल्यानंतर 20 हे उत्तर आलं पाहिजे. दोघांची मिळून बेरीज 20 झाली पाहिजे. त्यासाठी 8 या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवायची म्हणजे 20 होतील. आता पहा, 11 अधिक 9, 11 आणि 9 दोन्ही मिळून किती होते? 11 अधिक 9 किती होते? 20. मग 8 मध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर 20 होतील? मग आपण ते कसं शोधायचं? कसं 8च्या पुढे की नाही आपण मोजत जायचं, म्हणजे रेषा ओढत जाऊया, म्हणजे आपल्याला लगेच समजेल. पहा, 8 झाल्यानंतर 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. तर ह्या रेषा आपण किती झाल्या मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12. पहा, 8 अधिक 12 या दोघांची बेरीज 20 येते. 7च्या पुढे आपण संख्या 20 येईपर्यंत मोजायचं आहे. 7च्या पुढे पहा, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आता ह्या रेषा किती झाल्या मोजायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. 7 अधिक 13 केल्यानंतर उत्तर किती येईल? 20 येईल. आता पुढे पहा, आता या 15 मध्ये किती मिळवायचे ते आपण शोधूया. आता आपण 15च्या पुढे मोजूया. 15 झाल्यानंतर पुढे पहा, 16, 17, 18, 19, 20. किती झाल्या रेषा पाहूया. 1, 2, 3, 4, 5. 5 अधिक 15 20 होतील. आपण पुढे पाहूया. या 16 मध्ये किती मिळवायचे म्हणजे 20 होतील. 16च्या पुढे आपण मोजूया. 16च्या पुढे 17, 18, 19, 20. किती होते पहा रेषा. 1, 2, 3, 4. 4 रेषा होतात पहा मुलांनो. आता ह्या 10 मध्ये किती मिळवायचे तुम्हाला तर माहीतच आहे मुलांनो. 10 अधिक 10 20. 10 10 20 तुम्ही म्हणतायच. म्हणजे 10 मध्ये 10 मिळवल्यानंतर 20 होतील. हे आपल्याला रेषा मारून पाहावं सुद्धा लागणार नाही. आता पहा, आपल्याला इथं 100 दिलेला आहे. मग या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर 100 येतील हे शोधायचं आहे आपल्याला. संख्या बघून घाबरून जाऊ नका एवढी मोठी. आता इथं काय दिलेलं आहे पहा, इथं 0 दिलेलं आहे. 0च्या पुढे कोणती संख्या लिहायची ते पण आपल्याला शोधावं लागणार आहे. तर आपण सोडवायला सुरुवात करूया. पहा, 95च्या पुढे संख्या मोजूया आपण. कुठपर्यंत मोजायची? 100 येईपर्यंत. 95च्या पुढे पहा, 96, 97, 98, 99, 100. किती रेषा झाल्या पहा बरं मुलांनो. 1, 2, 3, 4, 5. बघा, 95 अधिक 5 किती झाले? 100. आता 91 अधिक किती करायचे म्हणजे 100 होतील. आता आपण 91च्या पुढे मोजून रेषा मारूया. 91च्या पुढे पहा, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. किती झाल्या रेषा पहा बरे मुलांनो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9. 91 अधिक 9 बरोबर 100. आता इथं 0 दिलेलं आहे. ही येते ना तुम्हाला बेरीज. बघा, 0मध्ये तीच संख्या मिसळली तर तीच उत्तर येतं. म्हणजे
100 अधिक 0 केल्यानंतर 100च येईल. 100 अधिक 0 किंवा 0 अधिक 100 बरोबर 100. आता इथं फक्त अधिकचं चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचे की इथे 2 संख्या शोधाव्या लागतील की त्यांची बेरीज 100 येते. अशा संख्या तुम्ही शोधून लिहायच्या आहेत. तुम्हाला आवडतील त्या तुम्ही लिहू शकता. आता पहा, सोप्यातली सोपी संख्या जर आपण शोधायची म्हणली तर बघा, 50 अधिक 50 किती झाले? 100. 75 अधिक 25 100. 60 अधिक 40 किती झाले? 100. सांगितले पहा, दशक दांडे मोजून रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा. आता इथं आपल्याला एक सोडवून दिलेला आहे. दशक दांड्या मोजलेल्या आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7. 7 म्हणजे 70 दशक. 7 म्हणजे 70 दशक इथं लिहिलेलं आहे. अधिक 1 2 3 3 म्हणजे 30 दशक. 70 आणि 30 मिळून किती झाले? 100. आता इथं आपण लिहायचं आहे. इथं रिकामी जागा दिलेली आहे. मग इथलं दिलेलं आहे. इथे 10 दिलेलं आहे. आता इथलं आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 दशक दांडे आहेत. 9 दशक म्हणजे किती आले? 90. 90 आणि 10 मिळून झाले किती? 100. आता पहा, इथले दशक दांडे मोजून त्यांनी इथं 80 लिहिलेलं आहे. आता या ठिकाणचे दशक दांडे आपल्याला मोजायचे आहेत. 1 2 2 दशक म्हणजे 20. 80 आणि 20 मिळून झाले 100. स्मृतीने 85 धावा काढल्या. तिचे शतक पूर्ण होण्यासाठी तिला अजून किती धावा काढाव्या लागतील? स्मृतीने किती धावा काढलेल्या आहेत? 85. तर अजून तिला किती धावा काढाव्या लागतील? पहा, 90 ते 100. इथे किती झाल्या? 10. या दोघांच्या मध्ये 10चं अंतर आहे. 10 आणि इथं 85 म्हणजे 85 पासून 90 पर्यंत किती? 5. 5 आणि 10 किती झाल्या? 15. म्हणजे अजून तिला 15 धावा काढाव्या लागतील.